गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतम् ईशाञ्चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकलक्ष्यम् प्रभावती क्षेत्र निवासिनंदम नमामि वेदांतविदां वरिष्ठं पुण्डरीकावधरितो ज्ञानदेव महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विष्णुवीन जप व्यर्थतांचे ज्ञान विष्णुवीन जप व्यर्थतांचे ज्ञान रामकृष्ण मन नाही जाते रामकृष्ण मन नाही जाते उपजोनी करंटाने अद्वैत वाटा उपजोनी करंटाने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसे नि होय रामकृष्ण पैठा कैसे नि होय द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान त्या कैसे कीर्तन घडेल नामी कैसे कीर्तन घडेल नामी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञान ज्ञानदेव म्हणे सगुण हे नाम पाठ मौन प्रपंचाचे नाम पाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्याच दर एकादशीला होणाऱ्या प्रवचनातील आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 9व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे। अभंगाचं कितवं चरण चालू हे माझ्या लक्षात नाही। चार चरणी अभंग आंदोलन चरण तर आहेच की हरिमुखे म्हणा। तिसरं चरण चालू नाही काय गुरु कसा असावा हो द्वैताची झाडणे गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल नाही। हे जर नसेल तर नामावर कीर्तन होऊ शकत नाही। आणि द्वैताची झाडणी गुरु शिवाय कोणी करीत म्हणजे द्वैताची झाडणी गुरुविन होत नाही असं असं मग गुरुविन होत नाही म्हणजे गुरु कोणतं साधन देतात तर ते ज्ञान असं साधन देतात असा त्याचा सरळ सरळ अर्थ। मग आपलं चाललंय पहिलं तर गुरु कसा असावा त्याच्याबद्दल वर्णन चाललंय। गत एकादशीला गुरु आणि शिष्य हे दोघेही जर निरर्थक असतील तर ते परमार्थात कुछ कामी आहे। उलट ते दोघेही नरकाला जातात। अनाधिकारी जर दोघे असले अनाधिकारी तर ते दोघेही नरकाला गेल्याशिवाय निश्चित त्यांना नरक प्राप्त होतो। त्या गुरुलाही प्राप्त होतो आणि त्या शिष्यालाही प्राप्त होतो। गत दृष्टांता सांगितले तसे गुरु गजार भट्टू आणि शिष्य असे जर असतील गत एखाद्या सांगितलं होतं मी तुम्हाला गुरुच्या पादुका मोडल्या तुमच्या पायाचा आणि गुरुला जेवाय केलं आणि त्याला जेवाय करून त्याला उरलेली दक्षिणाही मानणाऱ्याने दिली बरोबर आहे। आणि मग तुमच्या पायाचा प्रसाद आहे महाराज ते असे तनमंधन गुरुला द्यावं हे तनमंधन अधिकारच नाही महाराज अधिकारच नाही। गुरु करण्याचा तुमची लायकी चांगली झाली नाही तुम्ही कशाला गुरु करायला निघाले। गुरु करण्याची आधी लायकी तयार व्हावं लागते माहिती गुरु करण्यात आणि गुरु करायचा विषय बी नाही। गुरु करण्याचा विषय कुठे आहे आपल्याला त्यातला बारकावा कळतच नाही ते काय कळलं। असे जर गुरु असतील असे जर शिष्य असतील तर तुकाराम महाराजांनी शपथ घेऊन सांगितलं पांडुरंगाची कोणाची
पांडुरंगाची शपथ आहे म्हणली, माझ्यासमोर पांडुरंग आहे. हो, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य दान आणि विठोबाची आन नरका. त्याची शपथ घेऊन सांगतो, त्या पांडुरंगाचा हात ठेवून सांगायलो की नरकाला गेल्याशिवाय राहत नाही, दुसरा मार्गच नाही यायला. का? त्याचा अधिकार नाही आणि याचा अधिकार नाही, दोन्ही अनाधिकारी आहेत. असले भामटे महाराजाजवळ जे राहतात ते खाण्यामुळे राहतात, फक्त कमिळ्यामुळे राहतात. चांगदेवा संघही 2 शिष्य होते व्यापारी, 2 व्यापारी चांगदेव महाराजांच्या नादी लागले होते. त्या ज्ञानोबारायांच्या काळातली गोष्ट आहे. ज्ञानोबारायांचे शिष्य चांगदेव पुन्हा बनले, पण अगोदर ते सगळ्याचे गुरु म्हणून मिरवू लागले आणि विनाकारण स्तोम माजविल तर त्यांनी गुरुत्वाचा. कोणी? खरे चांगदेव त्यावेळेस ते गुरुत्वपदाचे अनाधिकारी होते. ज्ञानी होते हे खरे, पण ज्ञानियातले ज्ञानी नव्हते. ज्ञान असणं वेगळं, अनुभवातलं ज्ञान ते वेगळं. चांगदेवाकडे ज्ञान नव्हतं असं कोण म्हणेल? ज्ञान होतं त्यांच्याकडे. 14 विद्या 64 कळा करतला मल होते, तळा हातातल्या आवळ्यासारख्या होत्या त्यांना. तरी पण अनुभव वाचून ते वाया गेलेले होते आणि ते नुसते शब्दज्ञानी होते. कोण? चांगदेव. आणि मग असे चांगदेव असल्यामुळं आणि पुन्हा चांगदेवाकड सगळ्याच कला सगळ्या विद्या अवगत असल्यामुळे लोक मागे लागले. आणि लोकांना काय पाहिजे? खरं संसाराची ओढ आहे लोकांना. आणि असे भामटे लोक भामट्याच्या नादी लागतात. भामटेच लोक भामट्याच्या नादी लागतात. चांगल्याच्या नादी चांगला लागेल आणि चांगल्याकडे हे नादी लागलेले चांगले असते तेच चांगले, बाकी ते जास्त उतार नसते त्यांच्याकडे. हे लक्षात ठेवा. 1400 शिष्याचा तांडा होऊन म्हटला होता. किती? 1400 शिष्याचा त्या काळातला तांडा कोणाकडे झाला? त्यापैकी वरणगावचे 2 व्यापारी होते. शेजारी गाव आहे वरणगाव. चांगदेव महाराजांचं जे गाव आहे चांगदेव नावाचंच गाव, आता त्याला नावच पडले चांगदेव. तापी नदीच्या काठावरती गाव आहे, आता बी चांगदेव नाव आहे त्याचं. आणि त्या काठावरल्या गावात ते शेजारी वरणगाव म्हणून होतं. त्या वरणगावचे 2 व्यापारी सख्खे भाऊ होते आणि व्यापारामध्ये चांगला फायदा होते. महाराजांची सेवा केल्यावर आमचा चांगला फायदा होते, व्यापार जुना होते, असं काही त्यांची इच्छा म्हणून. आणि मग चांगदेवांची सेवा करायला लागली होती. आणि मग चांगदेव महाराज तप्ती तीरवासी होते. ते तापीच्या काठावर, तापी नदी आहे ना तापी, तिच्या काठावर वाळूचं लिंग करून महादेवाची पूजा करून आणि ह्यांनी डोळे झाकले, मानस पूजा केली. पण ते बोलण्यात काही कमी जास्त मिळू लागलं. गुरुपासून काही फायदा तेवढा व्हायला गेला किंवा गुरु कातवले तर हे शिष्य त्याचं उलट करून ठेवायला बघतात. लबाड शिष्य, तुम्हाला सांगितलं ना, सत्निष्ठ शिष्य असतात ते आणि हे गुरु असतात. सत्शिष्य नसतात बरं, आणि हे सद्गुरूही नसतो. चांगदेव महाराज सद्गुरू नव्हते त्यावेळेला, निष्ठे गुरु होते. आणि हे शिष्य तसेच भामटे होते, शिष्य होते, ते सत्शिष्य नव्हते. काही स्वार्थासाठी महाराजांच्या नादी लागलेले होते आणि त्यांना काही स्वार्थ कमी जास्त होत असेल. चांगदेव महाराज काही कातवले असतील, त्यांना कधी काही कातवले असतील. मग थोडं एकमेकांना भावानं विचार केला. आता येणं डोळे झाकलेत म्हणजे आपल्या महाराजानं तुपाची वाटी दिलेली आहे, ती तुपाची वाटी दिली खायला. दुसऱ्याने दिली होती महाराजाला जेवायला. वाटी तूप आणून ठेवलं, घटवाटी, तुपाची घट बनलेली वाटी. आणि हे म्हणले तूप आणून दिले महाराजाला खायला. ही वाटी आपण तर काय त्या वाळूत पोळून ठेवू लिंगात. त्याने डोळे झाकले. त्याने डोळे झाकले म्हणजे माणूस पूजा करायला आहे. म्हणजे माणूस पूजा करायला म्हणजे याला काय पुढचं दिसायला, असं त्यांचं मत भामट्याचं. आणि त्यांनी ती लिंगात वाटी पोळून ठेवली, वाळूच्या लिंगात. आणि जशाला तशी पेंट करून ठेवली, त्याच्या पुढं पुढं. मग चांगदेव महाराजांची ती पूजा झाली, मानस पूजा. ध्यान विसर्जन केलं आणि मग उठली सगळी मानस पूजा. अगोदर पूजा करावी लागते महादेवाची आणि नंतर ती मानस पूजा असते. मानस पूजा रावण बी करीत होता. रावणाला येत होती बरं मानस पूजा. रावण करीत होता हे निश्चित. रावण महादेवाचा निश्चित भक्त होता. आणि मग मानस पूजा झाली. मानस पूजा झाल्यावर उठले चांगदेव महाराज म्हणजे चला चला आता जेवायला, आता जेवण घेऊ. मग सगळे जेवायला बसले. तुपाची वाटी कुठे, तुपाची वाटी कुठे, तुपाची वाटी आणा. हे म्हणू लागले वाटी कुठे ठेवली, वाटी कुठली. चांगदेव महाराज म्हणू लागले म्हणजे बघा बरं
याला दिसतंय म्हणावं तर मग बघा बरं, डोळे झाकल्यावर याला दिसतंय असं तसं, ह्याच्याकडे शिष्य आहेत असं म्हणते तो. हे भामटे पण आहे का नाही, मग आपण त्याच्या दिकत वाटी पडून पुढे नव्हत्या, दिसाय पाहिजे होतं, कळायला पाहिजे होतं अशी म्हणायली. टीका करायला होई लोक संघ संघ राहणार येईल बाळ होईल ते असं. पण चांगदेव महाराजांची भक्ती चांगली होती, त्यामुळं ती वाटीत मधात लिंगात अभंग झाली, लिंगातच एकरूप झाली. आणि मग ते वरणगावचे व्यापारी हसून म्हणू लागले, महाराज तुम्हाला कळतंय म्हणा की आम्ही वाटी पिंडीत करून ठेवली म्हणे, महादेवाच्या मानात ते लिंग होतं महादेवाचं वाळूच त्याच्यात पुरून ठेवली आणि तुम्ही आता कळतंय म्हणले अंतर्दृष्ट्या. मला काय करायला एवढं म्हणले, मी एवढा का ज्ञात आहे का असे लहानपणाच्या चांगले मला. बरं असू द्या, कुठे ठेवली ती ते आणा. गेले आणायला ती वाटी, बरं काय लिंग एकड सारवलं, ती वाटी, त्या वाटीला हात लावला, ती वाटी 2 हातानं नाही किती हातानं उचलली तर वळलीच, त्याच पिंड होऊन बसली. सांगयाच्या भक्तिस्तव पाहे वाटीचा ईश्वर झाला आहे, अशी ओवी तिथं बरं, अशी ओवी येते भक्ती विजयामध्ये, अशी ओवी आहे. सांगयाच्या भक्तिस्तव पाहे तर वाटीचा काय झाला, ईश्वर झाला, महादेवच बांधला. वाटीचा अभंग झाली, किती हातानं उपटली ती वाटी तरी ते नाहीच निघाली, लिंग बनलं वाटीचं. आणि म्हणून नाव पडलं त्या महादेवाचं वटेश्वर. काय नाव पडलं, वटेश्वर, वाटीश्वर. वाटी ईश्वर अधिक वटेश्वर, वाटेश्वर त्याचा अपभ्रंश वटेश्वर. तर लक्षात आलं, वाटीपासून ईश्वर झाला, वाटी अधिक ईश्वर म्हणजे वाटेश्वर, वाटीचा ईश्वर झालाय म्हणून अपभ्रंशात वटेश्वर. असा प्रकारचा ते वटेश्वर महादेव. आणि त्यांच्या गुरुचे नाव होतं वटेश्वर. दैवयोगानं ते महादेवाचे भक्तही होते म्हणून वटेश्वर सांगा म्हणतात त्यांना. कोणला मग असे लबाड जर शिष्य असतील तर गुरु तरी काय बोंब मारी. गुरुवर निष्ठा असायला पाहिजे की नाही. हो, चांगदेव महाराज मोठ ब्रह्मज्ञानी नव्हते तरी पण त्यांनी उद्धारासाठी सेवा केली असते तर कल्याण आज ना उद्या माऊलीकडे गेले असते तरी कल्याण झालं की त्याचं कल्याण झालं. पण या बेट्याचं झालं का, पुन्हा या वरणगावच्या व्यापाऱ्याचं कल्याण झालं का, नाही झालं ना. अश्रद्धा कोणावर, गुरुवर अश्रद्धा नाही उद्धार झाला. याचा अर्थ असा की गुरु अनाधिकारी आणि शिष्य अनाधिकारी जर असतील तर कुछ कामे आहेत, काही उपयोग नाही महाराज. ह्या भामट्या गुरुच्या नादी लागायचं नाही, भामट्या शिष्य भामटेपणानं शिष्यत्वही करायचं नाही, हे लक्षात ठेवा. तुमचा अधिकार आधी तयार करा. विवेक, वैराग्य, समाधी शतक आणि मुमुक्षुत्व ह्या 4 गोष्टी तुमच्याकडे आल्याशिवाय गुरुच्या नादी तुम्ही शहाणे असताल तर लागून 4 गोष्टी कवा तयार होत नाही. आवाज होत नाही का, माणसं नाही तुम्ही, माणसं होत, तुम्ही माणसं नाहीत का, मग होत नाहीत. कसा होत नाही, का होत नाही. विवेक होते, वैराग्य होते, हा समाधी षटकत्व येते. मग तुम्ही म्हणाल तोपर्यंत आहेत ना, हे तोपर्यंत हे येत ना आपल्याला कोण, गुरु. एवढा मोठे गुरु हे काय ज्ञानेश्वरी काय त्याला गुरुच ग्रंथ आहे ना. तुकाराम महाराजांचा गाथा काय आहे, आणि तुकाराम महाराजांनी कुठे स्वप्नातच उदय झाला की महाराज कुठे जागृतीत महाराज कोणा गुरु सेवा करायला गेले. हा, मला कवित्व व्हावं, कवित्वाची स्फूर्ती म्हणजे कवित्व मी करावं अशी स्फूर्ती. आणि त्यावेळेला गुरुने उपदेश केला का स्वप्नात येऊ. स्वप्नात बरं काय, सत्य गुरु आहे परिणाय घडली आपण विले वाटे मस्त की तो जाना भोजना मागती आणि पड्याला आली सर. हे स्वप्नातलंच आहे सगळं. स्वप्नातच उद्धार झाला तो कुमार यांचा. आपला का होणार नाही, फक्त श्रद्धा. आणि यांच्यावर जर श्रद्धा ठेवली, हेच आपले गुरु आहेत. ज्ञानोबा गुरु आहेत, मी सत्यत्वानं समजतो. माऊली गुरु आहेत, माऊली गुरु आहेत, आमच्या गुरु परंपरेच्या दृष्टीनं गुरु आहेत. आणि गुरुच आहेत ज्ञानोबा आहे. हो, ज्ञानोबा गुरु आहेत, तुकाराम महाराज गुरु आहेत, सद्गुरु आहेत. हे तर काय जगत गुरु आहेत, जगत गुरु तुकाराम महाराज. मग हे दोन्ही संत आपले गुरु मानायचे. आणि तोपर्यंत आपण यांची सेवा केली, यांची ज्ञानेश्वरी गाथा वाचला. आणि आज ना उद्या तरी तुमच्या डोक्यात विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व येईल की नाही, येत आहेत.
या जन्मात नाही, दुसऱ्या जन्मात येईल. आणि ज्ञानोबाला कोण्या तरी माणसाच्या हाताने उपदेश करायला लावावं लागल. आपण श्रद्धा माऊली ठेवली ना, तर माऊलीच कोणतं तरी रूप धरतील आणि तुमचा उद्धार करतील. फक्त भरवसा ठेवा. हो, नाही तर मग हे असे जगात मिळतात असे खूप. आणखी एक दुसरा दृष्टांत देतो आमच्या महाराजांनी दिलेला. असा गुरु शिक्षक आणि भामट्यापाशी भामटेच असतात. भामट्यापाशी ह्याचाच उतारा आहे या लोकांनी. जगात हेच उतारा जास्त, हे लक्षात ठेवा. हो, खरा गुरु ह्याचा नादी मी लागला. मी माझे शिष्य कोणाला म्हणतच नाही ना, म्हणतच नाही. कोणाला उपदेश करण्याच्या नादी लागत नाहीच लागणार. महाराज मी पामर आहे म्हणे, मी पामर आहे, माझ्या तुम्ही नादी लागू नका. आणि ज्याची खरी श्रद्धा असेल तर ते सेवा करेल, तिथून उद्धार होईल त्याचा. तर ते म्हणेल माझे गुरु आहेत, पण ते म्हणणार नाही माझा शिष्य आहे. ते त्याला म्हणतील आमचे गुरु आहेत म्हणून, शिष्य म्हणेल आमचे गुरु आहेत, पण ते म्हणणार नाही माझा हे शिष्य आहे म्हणून. लोक महाराज कोणाला म्हणले कवा शिष्य आहेत म्हणून? कवाच नाही मी गुरु आहे, कवाच म्हणे नाही. ते उलटे म्हणत होते महाराज म्हणू नका, बुवा म्हणा मला. काय म्हणा? बुवा. महाराज म्हणलं की कानसुल्यात देईल म्हणत होते. तुमच्या कानसुल्यात देईल, कान फाटात देईल म्हणते. दांडेकर मामाला, हो दांडेकर बघ सोन्या, इथून पुढे मला महाराज, आमचे महाराज इकडे गेले, आमचे महाराज तिकडे गेले, महाराज असं म्हणशील तुम्ही कानसुल्यात वाजवी. मग आमचे बुवा म्हणत जाय. मला वाटलं तर आमचे बुवा इकडे गेले, आमचे बुवा तिकडे गेले, पण मला महाराज म्हणू नको. महाराज म्हणण्याच्या लायकीचा मी नाही, महाराज ज्ञानोबा आहे असं कोण म्हणत होते? याला खरं म्हणावं, हे खरा महात्मा आहे. आणि ते सांगत होते कानपुकी पद्धत आमची नाही आहे. तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं की मेघवृष्टीने करावा. आम्ही कीर्तनातून प्रवचनातून जे सांगायचे तेवढं सांगू, याच्यापेक्षा आम्ही असं एकांतात कान फुकणारे माणसं नव्हते. आणि मेघवृष्टीने करावा उपदेश, गुरुने न करावा शिष्य, वाटा पावे त्या केल्या अर्ध्या कर्माचा. शिष्यानं जर पाप केलं आणि माझा शिष्य हे जर म्हणलं आणि त्या शिष्यानं पाप केलं, दारू केली, काय केली, तर उद्या पाप त्याचं अर्धपणा घ्यावं लागतंय 100%. त्याला मांस खाल्लं त्या पोरानं, आपण मला घातली, त्यानं मांस खाल्लं, आमचा शिष्य असा उपदेश केला, मस्त हात ठेवला, काय केलं, त्याला मंत्र दिला, आणि मग ते गुरु शिष्याचं नातं सुरू झालं. आणि ते उद्या बेकार वागू लागलं, पोट्ट दारू पिऊ लागलं, मांस खाऊ लागलं, रानरणी करू लागलं, कोणाला धुरे फोडू लागलं, आगावपणा करू लागलं, सगळं सत्यानाश. तर हे तर अर्ध पाप गुरुला भोगावंच लागते. शिष्य केले पाप गुरुने भोगावे, असं शास्त्रात प्रमाणे 56 ठिकाणी. म्हणून चांगला गुरु मेघवृष्टीने करावा पावसासारखा, प्रजेने पडावे आपुल्या स्वभावे, आणि आपुलाल्या दैवे पिके भूमी. काय माणूस पाहून, तोंड पाहून पाऊस पडतोय का? नाही. निघाला मेघी निघाला, वर्षाव करीत टाक चालला. बरडी जमीन असेल तसं तिचं पिकल, पाणी लागे असेल त्याच्याप्रमाणे पिकेल, चांगल्या प्रकृती क्वालिटीची असेल जमीन त्याच्याप्रमाणे. म्हणजे ही जमिनीचा दोष आहे, बरोबर आहे. पावसाचं काही नाही, पाऊस पडत राहणार. तसं महाराज सांगत राहणार कीर्तनात प्रवचनात. ऐकू वाटलं ऐका. ज्याची भूमिका चांगली आहे, शुद्ध तयार आहे, कसलेली आहे, आणि त्याच्यात चांगला मोठ्यासारखे धान येत आहेत, आणि बदाला असल्या मग काय करायचंय? पाऊस तर पडून गेला, मग बदालाव गांधरगोंडा. बदालाव काय उगवणार? गांधरगोंडा उगवतोय ना. ते बदाला असल्यावर ते काय बिचार काम राहते का? त्याच्यावर गांधरगोंडा. पण त्याचं पाप पुण्य मेघाला कुठे नाही. गांधरगोंडा झाला काय आणि या वारी पिकले काय, त्याचं पुण्य नाही, याचं पाप नाही. असा उपदेश करणारा महात्मा. आणि तुकाराम महाराजांनी जनावरासारखे असे जळणं जोडी परभणी सारखे, जोग महाराज, आमचे दादा महाराज, असे महात्मे असावे. आणि अशा महात्म्याच्या हातात काहीतरी फल मिळतं, आणि ते असे खरे असतात. ते अशा भामटेपणाच्या नादी लागतच नाही. पण एक गुरु होते आणि त्याच्याकडे काही शिष्य, पण शिष्य लय चुकारतो. तो खाण्यापुरताच महाराजापाशी राहतो. म्हणजे कशासाठी राहतो? खायला मिळतंय म्हणून महाराजापाशी राहणे. बाकी काय महाराजावर श्रद्धा नसते, उग भामटेपणानं बोलणे. खरी श्रद्धा महाराजावर कुठे ते. मग असं होतं ते. मग एके दिवशी असा पाऊस, खूप पाऊस, शेजारी गाव. आता समजा उदाहरणार्थ नरवाडीला सप्ताह चालू आहे, आणि कोठाळ्याहून पकवाज आणायचे. कोठाळ्याहून काय आणायचंय? पकवाज. काय करावं? काही का आपल्या एकच पकवाज आहे, संध्याकाळी कार्यक्रम 2 पकवाज लागतील, आपण 2 पकवाज आणावं. त्याच्यासाठी
काय करा, कोठाच्या लोकांना मागून माझं नाव सांगा आणि एक पप्पा घेऊन वर जायवर बाळ तू हे असं सुरेश सारखा शिष्या जाय सुरेश कोठाळ्यावर मृदंग आण. आता आपला संध्याकाळी कार्यक्रम आहे, त्याला माहित आहे कोठाळा जायला गुडघ्यात त्याला शिकून पावसाचा ठाक पडलेला आहे आणि त्या पावसात जायचं तिथून डोंबल्यावर पप्पा पायानं आणायचा. आता महाराजाला काय म्हणावं म्हणून त्यानं डोकं लढविलं. ते म्हणला महाराज गेलो असतो कोठाळ्याला पण थोडा सुद्धा मला 5 मिनिटाचा वियोग तुमच्या पायाचा झाला म्हणजे तुमची माझी ताटातूट व्हावं असं मला कोटाळा जायला 1 तास यायला 1 तास लागणार 2 तास मला गेलो असतो त्याच्याबद्दल काही वाद नाही पण हा तुमचा वियोग मला सहन होत नाही महाराज त्याच्यासाठी एवढं काम ऑनलाईन सांगा असं म्हणलं. महाराज मुलीवर राहले दुसऱ्याला सांगितलं जाय बाबा आण पप्पा. हो त्यांना पप्पा संध्याकाळी महाराजांना ओळखीले हे भामटा दिसले. महाराज हुशार होते. हो महाराजांनी काही महिना 2 महिने जाऊ दिले हे दिवस जाऊ दिले. पुन्हा आणखीन दिवाळी सारख्या मोसमात आणि पाऊस डबल आणखीन लागला आणि तिकून नवनाथाला मुद्दाम सांगितलं मला जेवायचं होतं ना तुझ्या घरी आणि मग मी येणार आहे परवा दिवशी आणि तू जेवायला लई म्हणतोस ना तर करून ठेव. लई सदा जेवायला म्हणतोस तर परवा दिवशी मी तुझ्या जेवायला यायलो. हो तुला काय करू वाटेल ते कर. मी भाकरीच खातोय पण तुला म्हणतोस गोड गोड करायचंय काय गोड करू वाटेल ते साखरेच्या गोळ्यातून आगाव खाऊ असं सांगितलं आणि मी येतो जेवायला. शिष्याची कर सांगितलं हे ऐकू लागले सगळे शिष्य त्याच्यात महाराज आणि ठरले ती तारीख. मग त्यानं जेवायला आता करणार ना गुरुला ती करता माणूस मग नेमकं ते आता उद्याच्याला आपलं जायचंय त्याच्या आधी संध्याकाळी हे धनकूट काढून घेत. महाराज ढंगी होता म्हणजे कलाकार होता. धनकूट काढून घेतलं. धनकूट नव्हतं ते धनकूट नव्हतं मतलबी धनकूट होतं. उग पांघरून घेऊन आपलं चिपी धरली लय दुखायले कणकण करायले अंगात लय झाले काय सांगावं. रात्री काय असं रात्रभर करणं बसला महाराज आणि सकाळ उठला जरा उशिरा आंघोळ केली काय करा म्हणजे ताप आहे अंगात आंघोळ पुन्हा उशिरा करतो. आता मोठं संकट दिसायला हो त्याला तारीख दिली मी असती जेवायची कोटाळ्याला आणि काय करावं आता त्यानं तो स्वयंपाक करून पुढे असं माझ्या नावचा मोठी मुश्किल झाली जाणं काही शक्य नाही बाबा. मग गुडघे दुखायले पाऊस असा काही चिकूल झालेला आहे त्यापेक्षा काय करायला पाहिजे. मग ते मृदंगावाला बोलणं नाही म्हणलेलं होतं का त्याला बोलून घेत इकडे काय करावं त्या नवनाथ काय जेवाय सांगितलंय पदार्थ चांगले जिलेबी बासुंदी केली मी त्याला म्हणलो काय करायची ती कर अशी मोकळी दिली काय करावं पण मग तब्येत नाही बरोबर वागा त्याच्यासाठी तो आजचे दिवस त्या नवनाथ करायच्या जीवनी आला असतो बरं होईल. महाराज तुमची आज्ञा कशी मोडू काय म्हणला तुमची आज्ञा असा म्हणला आणि कोटाळा जेव्हा शिकूल तुडवीत गेला बडव्या तिथून आल्या महाराज म्हणले पकवाना नाही त्या दिवशी पाय कशी सोडले आणि जेवाय म्हणले आज्ञा कशी मोडू काय मूर्ख आहेस का काय म्हणजे मठात पाहिजे लागी तर तू त्याला आखून गेलं असले शिष्य म्हणल्यावर काय उपयोग आहे आणि कसा उद्धार होईल आणि गुरुला नरकाला नेल्याशिवाय उतरायचे हो त्याच्यामुळं काय होणार गुरु नरकाला जाणार हे नरकाला गुरु जाणार म्हणून असल्या शिष्याच्या नादी तुम्ही लागू नका. अरे गुरुला तन मन आणि धन इतका देणारा शिष्य सत्शिष्य असतो साहेब. उग तुमच्या आमच्याने या गोष्टी होत नसत्या. तन मन धन सर्व गुरु सार्पण हे होतंय का आपल्यानं. तन म्हणजे शरीर तन म्हणजे काय शरीर हा तन मग आता शरीर कसं दिलं या शरीरावर स्वतःच स्वत्व नाही. इथून पुढे माझ्या सद्गुरूच स्व. रात्रीच्या 12ला मारे महाराज म्हणजे उठ आणि हे कर ते करायचं. महाराज म्हणजे जेवायचं. महाराज नको आज उपास धरायचा. महाराजाची होईल तेवढे अंग रगडणं हे करणं या शरीरानं सेवा घडलती ते सांगतील ती ते पडलेलं काम काही असेल ते म्हणले इथले मोठं उचल तिथं टाक तिथला कचरा उचल तिथं
असतात. त्या शरीरानं जे काही सांगतील सेवा, हे शरीर त्यांना अर्पण केल्यामुळं हे त्यांचं शरीर आहे आणि त्यांचा या शरीरावर अधिकार असल्यामुळं मी तन अर्पण केलं, यांना तन नाम शरीर हे सर्व अर्पण केले, तर मग मी सर्वस्वानं त्यांची सेवा इथून पुढे करेल. घेऊन टाकलं गुरुला. जसं बायको नवऱ्याला ह्या 3 गोष्टी देतील महाराज, तन मन धन सर्वपतीस, काया वाचा मन सर्वपतीस. ह्या भामट्या आताच्या सोडून द्या. आताच्या बायकामध्ये कोण भामट्या आहे, पण काया दिली आहे, वाचा दिली, वामनाच्या हाताने शपथ घेतली लग्नात. आता ते वामन कसा विधी करायचं मला माहित नाही, पण ते ब्राह्मणाच्या विधीत असं ते सप्तपदी करतात ना, ज्या वेळेला ते असं अग्निपेट विधेत ना, आपण धारवतनी म्हणतो, ते धारवतनी तुमच्या झाले असत्या ना, धारवतनी सगळे धारवतण्यातूनच आले. ते होम हवन कुंड पेटविलं, तिथं ब्राह्मण असतो, तिथं ब्राह्मण आणि मग ते मुलीचा बाप. तर एवढ्याच काम आहे जावयाचं, मुलीच्या बापाचं, ब्राह्मणाचं. ते मामान मामीन काकान काकी मावसान हेन तेन बामणे काढते, काय पैशासाठी काढते हे लोक, तुम्हाला माहित नाही. मला सगळं माहिती शास्त्रामध्ये. लागतंय कोण? मुलीचा बाप आणि जावई, या दोघांचंच काम आहे बघा. आणि ब्राह्मण तिसरं ते राजदार. तिसरं ते राजदार कोण? ब्राह्मण. बाकी त्याचं काही काम नाही तिथं. मग तिथं ते ब्राह्मण म्हणून घेतो कोणाकडून, आधी ते पहिलं तर त्या सासऱ्याकडून तोंडातून म्हणून घ्यावं लागते, नवरीच्या बापाकडून म्हणा मम कन्या प्रतिमुळी घेता, म्हणजे माझी मुलगी मी ही तुम्हाला दान. तुम्हाला म्हणजे त्या जावयाला समोर उद्देशून बोलायचं, हे जावय बापू तुमचं काय नाव आहे, समजा जे नाव आहे असेल ते, आणि ही माझी कन्या तुम्हाला मी मम कन्या प्रतिमुळी घेता, म्हणजे माझी मुलगी तुम्हाला मी दान दिली. मग दान दिली मला मग त्यानं म्हणावं लागते, मग काय प्रतिगृहाने मी तुमची मुलगी दान सुटलं. बापाचा अधिकार मुलीवरला पुन्हा काहीच नाही. दान दिलेली वस्तू का तिच्यावर अधिकारच नाही. दिवाळीला धाडलं तरी का घोंगडी दिली दान, याला म्हणते खरं दान. संन्यासाला ही घोंगडी दान दिली आणि घडलेली गोष्ट ही मागं इकडं जालन्याकडं ते आमदार माणसानं ही घोंगडी अशी मुद्दाम भारी आणली आणि महाराज दिलं म्हणून आमदारनं घोंगडी, आणि संन्यासाला दिलं मग संन्यासी महाराज घोंगड्या बुकळा असत्या. मग त्याने एखाद्या कोणीतरी गरीबाला त्याने दिली. मग पुन्हा आमदार आणखी मठात महिना 2 महिने आले. त्याला वाटलं आपली घोंगडी महाराज वापरत असते, महाराजाखाली दुसरी घोंगडी घेतली. ते महाराज घोंगडी आणि त्याची घोंगडी ह्याच्याहून चांगली होती पहिल्या घोंगडी, असं समजा. महाराज आपल्या एवढी घोंगडी काढलीच नाही काही, नाही म्हणले ती काढली, पण माझ्याकडे घोंगड्या आहेत, काय करायचे, मी फलाण्याला काय महाराज मी तुम्हाला दिली आणि तुम्ही दुसऱ्याला दिली. ते संन्यासी होता, बात करायची नाही म्हणजे. ज्या दिवशी तू दिलीस त्या दिवशी तुझा अधिकार संपला. मी जाळून टाकीन तर कोणाला फेकून देईल का कोणाला दान करील, तुझा अधिकार मान्यता नाही. आणि तुला तसं म्हणायचं असेल तर घोंगडीची किंमत सांग, मी पैसे देऊन टाकतो. पाप कटलं, पण बोलायचं नाही. सुतरा पडला का नाही ते आमदार गपची बसावं. खरं बोलला ते महाराज. मग आता पोरगी तुम्ही दान दिली लग्नात, मग पोरगी दान दिल्यावर तुमचा अधिकार काय त्या जावयाला काय म्हणायचा? हा आधीच पाहून कुळकर्म शोधण्या तुकाराम महाराज तुम्हाला सांगितलं होतं, पोरगी द्यायची तर आधीच विचार करून दे ना. द्रव्यानी कन्या आणि येथे कुळकर्म शोधण्या. पहिलंच लग्नाच्या आधीच हे खानदान आहे का आपली, ही गरीब धरा. कुळ 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 म्हणजे काय? खानदान. मग आपल्या जातीतला आहे का, अमुक आहे का, टमुक आहे का, आपल्या योग्यतेचा अमुक, हे सगळं बघा ना तुम्ही तपासून. आणि पुन्हा कोणाचं कर्म काय, कुळ तर आधी पहिलं. आणि कुळ जरी मिळालं आपलं, त्याचं कुळ आपलं जमतंय. जरी जमत असेल तर ते पोरग दारू पितय का, मांस खातय का, काय आगावपणा करतय का, काय आणि चांगलं वागतय का, हे तुम्ही बघा. बरोबर आहे ना? म्हणजे त्याचं कुळही चांगलं असावं, आपल्यासारखं असावं. चांगलं म्हणजे आपल्यासारखं, आणि त्याचं कर्मही चांगलं असावं. आणि अशा नवरदेवाला मुलगी आधी विचार करून दान द्यावी. आता दान दिली आणि सुदैवानं दुर्दैवानं तिच्या काही वेगळं घडलं तर तुमचा म्हणण्यात अधिकार नाही. मग ज्या वेळेला ती दिली दान, त्यावेळेला दिली, मग त्यावेळेला ती आता दोघांची शपथविधी असते, नवरदेव नवरीची. ब्राह्मण म्हणतो, बाई तू म्हण काया
वाचा मन सर्व पतीस अर्पण. त्या दिवशी तिला म्हणावं लागते बामणाचे तिथं साक्षीला कोण कोण? तिघजण. करिता वधूवरा पाणी ग्रहण, साक्षी द्विज देव आणि हुताशय. इतर स्त्रिया माते समान, स्वदारा गमन निमिले. वेदानं सांगितलंय दुसऱ्या बरं काय इकडं की काया वाचा मन पतीस अर्पण. याला साक्षीला कोण? देव द्विज आणि हुताशय. म्हणजे देव म्हणजे ब्रह्मांड नाही, साक्षी चैतन्य. कोणतं चैतन्य? किंवा व्यापक चैतन्य, सामान्य चैतन्य. साक्षी आहेच ना कुठे बी. आणि तो साक्षी त्याच्यामुळेच कुठं असताना म्हणलेत ना, ते सामान्य तुम्हाला कुठेही आहे. त्या अशा प्रकारचा साक्षी परमात्मा. आणि तो परमात्मा साक्षीला दुसरा ब्राह्मण आणि तिसरा अग्निदेव वैश्वानर, हे तिघजण साक्षीदार आहेत. हा मग इतर स्त्रिया माते समान. बाकीच्या सगळ्या म्हणजे ही बायको सोडली तर सगळ्या स्त्रिया माय बहिणीसारख्या, धाकट्या असत्या तर बहिणीसारख्या, थोरल्या असत्या तर माईसारख्या. हीच फक्त पत्नी. आता तिनं काया वाचा मन त्या अग्नी देखत ह्याच्या देखत बामणा देखत दिलं तर यानं तीन गोष्टी, तिनं तीन गोष्टी दिल्या ना, काया वाचा मन. तर यानं तीन गोष्टी, धर्मेच अर्थेच आणि कामेच. अन्यत्र नाती चरावी नाती चरावी नाती चरावी. म्हणजे धर्म तरी करील हिच्या बरोबर, काम तरी करील हिच्याशी आणि अर्थ तरी करील हिच्याशी. जेवढी कमाई केली तर त्याच्यात तिच्यासाठी तिचे अर्धे आहेत की नाही? तिचे लेकरं बाळा आपले लेकरं बाळा एकच की नाही? कळलं का? म्हणजे अर्थ तिला दिला, धर्म दिला आणि कामही. मग आता दुसरीला काम द्यायचा अधिकार आहे का तुमचा? आता नाही. मग अशी शपथविधी घेतल्यावर त्यानं गदड्यासारखं वागू नये आणि हिनंही गदड्यासारखं वागू नये. मग जसं बायको आपल्या नवऱ्याला काया वाचा मन देते तसा शिष्य सुद्धा काया वाचा मन गुरुला देतो. तन मन धन म्हणजे काया वाचा मन आणि सर्व गुरुस अर्पण. मग या तनानं येणं केलं प्रकारेनं जशी होईल तशी सद्गुरूची सेवा करायची. मनानं मनार्पण करण्याचा प्रकार, मनानं सद्गुरूचं ध्यान करायचं. आणि सद्गुरू सांगतील ते विचार मनात घ्यायचे, कधी त्यांच्यावर रागात यायचं. मनामध्ये कधी विकल्प बसून द्या की आपले गुरु आपला हानी करायला, आपण असं काम सांगायला, आपल्याला असंच करायला तसंच करायला, असं कधी नाही वाटून घ्यायचं. नीट नीट सांगितलं ते करीत राहायचं आणि त्यांना आपण श्रेष्ठत्व द्यायचं. कळलं? त्यांना श्रेष्ठत्व आणि आपण कनिष्ठत्व घ्यायचं. कळलं? ते एका आसनावर बसले असतील तर आपण खाली बसायचं. अशा पद्धतीनं ते जर झोपले असतील तर त्यांच्या जवळ बी नाही, जास्त लांब बी नाही, अशा पद्धतीनं झोपायचं. नाथ महाराज बघा गोजनाथ स्वामी कसे वागले. आणि मग असं आणि मग त्यावेळेला अशा पद्धतीनं वागायचं. आणि एकंदरीत मनात सद्गुरूचं स्मरण नेहमी करायचं, सद्गुरूच्या विचाराचं स्मरण करायचं. हे मन अर्पण करण्याचा प्रकार. आणि धन अर्पण करण्याचा प्रकार. धन या शब्दानं ते पैसेच नाही आहेत. धन शब्दानं पैसेच येत नाहीत. धन म्हणजे तुमच्या पाठीमागचा परिवार सगळा पसारा, तुमच्या आधिपत्याखाली बायको, तुमच्या आधिपत्याखाली पोरं, तुमच्या आधिपत्याखाली इस्टेट, जमीन जायदाद वाडे घोडे, जी संपत्ती तुमच्या आधिपत्याखाली असेल तर तुम्ही जर गुरुला धन अर्पण केले म्हणजे ती सगळी संपत्ती कोणाची झाली? उद्या 2 एकरान फुकायचं, मला देऊळ बांधायचे, तो रान विकून तरी काय हरकत नाही. बांधा म्हणावं लागेल, बांधात म्हणावं लागेल. काय म्हणलं तुम्ही लक्षात आलं का? तुम्ही धन अर्पण केले म्हणा ना म्हणला मग गुरुला, मग तुझे ते शेत कोणाच झालं? मग उद्या ते काय काढलं तर हा अशी तयारी अशी एवढं धैर्य लागते. आणि ही खरी गोष्ट बोलायलेली. ते सर्व धन म्हणजे आपला शिष्य जर आपला झालाय तर शिष्याचा पसारा कोणाचा होईल? गुरु म्हणत नाहीत लेकरा बाळा हे करायला आणि तू शेती विकून टाक. नाही म्हणजे शाना गुरु कशाला म्हणेल की तू शेती विकून टाक आणि तू लेकर भेक मागायला, असं नाही म्हणणार नव्हते. त्याच्याबद्दल नाही चाललं. पण जर त्याच्या मनात आलं बी तरी बी विकू शकत का? शिष्यच त्याचा आहे, त्यानं धर्म अर्पण केले. मग सगळा पसारा सुद्धा कोणाचा झाला? आणि एवढा अधिकार लागते गुरु म्हणजे शिष्य व्हायला. कळलं? ही शिष्याची काय भूमिका आहे, अशी तयारी लागते. आणि हे इतर लोकांना होऊ शकत नाही, त्याला वैराग्य लागते. म्हणजे विवेक आणि दुसरं आणि तिसरं समाधी षटक.
आणि चौथं मुमुक्षुत्व, मग मोक्षाची इच्छा तीव्र असली पाहिजे. आणि अशी भूमिका तयार झाल्यावर मग सद्गुरूकडे आपण हुडकायला निघावं. हा वा वा त्याच्या पुढं हा बरोबर तितकं तरी अर्ज झालं. तद्विधीपणे पातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षिंते ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे अथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे आणि अग्रवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपुले तेही सांगती कुशिले जेणे अंतकरण उजले संकल्पाने. मग तुम्ही शरण त्यांना जा, तुमचा अधिकार आधी तयार करा आणि अधिकार तयार झाल्यावर मग सद्गुरूला तुम्ही शरण जा. आता मग सद्गुरूला शरण जायचंय तर ती गुरु कसा असला पाहिजे. आता शिष्य तर तयार एक नाही पक्का, विवेक आहे, वैराग्य आहे, वैराग्य आहे. ते जर म्हणले गुरु जर म्हणले तुम्ही बायको इथं सडा टाकाय रोज राहू दे तरी तयारी महाराज हरकत नाही, तिला रोज सडा टाकायला आमच्या बायकोला. लक्षात आलं का? सर्व तुम्हाला धन अर्पण केलं म्हणजे बायको काय सगळी सेवेला लावतो, त्याच्याबद्दल वाद नाही. काय करायला लावायचे ते सांगा. इतकं तयारी त्याची, वैराग्य त्याच्याकडं, विवेक आहे त्याच्याकडं, सगळं आहे. क्षमाची षटक बी झालेलं आहे, क्षम दम उपरम श्रद्धा समाधान दीक्षा सगळं आहे. आणि मोक्षाची इच्छा तीव्र आहे. मग आता मग असं तर ते गुरुला शरण जा. मग तो गुरु समोरचा अशा अधिकारी शिष्याला कसा असला पाहिजे, तर अधिकारी असला पाहिजे. कसा असला पाहिजे? अधिकारी लागतो त्याला. कोणता अधिकारी? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. या तीन गोष्टी त्या महाराजाकडे असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? पहिलं तर श्रोत्रिय. श्रोत्रियता म्हणजे वेदशास्त्राचा अभ्यास. काय? वेदशास्त्राचा अभ्यास पुरेपूर. वेदांत शास्त्र काय म्हणते, वैशेषिक काय म्हणते, गणात काय म्हणते, न्याय काय म्हणते, सांख्य काय म्हणते, पूर्वमीमांसा काय म्हणते आणि उत्तर मीमांसा शास्त्र काय म्हणते आणि सगळ्या शास्त्राचा मतीचा अर्थ काय हे त्याच्या चित्तात असलं पाहिजे. कोणाच्या? गुरु. हा. आणि वेदाचं शेवटचा अंतिम निर्णय तरी काय, त्याच नाव आहे वेदांत. त्याचं नाव काय? वेदांत. मग वेदांत वेदाचा अंतिम निर्णय. अंत म्हणजे शेवट नाही होत. अंत या शब्दाचा अर्थ आपण काय करतो? शेवट. बरं काय? शेवट, समाप्त. पण तसं नाही. वेदाचा अंतिम निर्णय म्हणजे अंतिम निर्णय वेदाचा काय आहे? जगन मिथ्य, ब्रह्म सत्य आणि जीव ब्रह्मैव नापरः. हो अर्ध श्लोकेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटी. पण जगन मिथ्य, ब्रह्म सत्य, जीव ब्रह्मैव नापरः. जीव ब्रह्माहून वेगळा नाही. अशा प्रकारे वेदाचा अंतिम निर्णय आहे. आणि वेदाचं पर्यावसान त्याच्यामध्येच आहे, शुद्ध ब्रह्माचे वर्णन करण्यामध्ये. आणि ते शुद्ध ब्रह्म स्वरूप जीवाचं आहे. जीवानं त्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे जीवाचं आद्य कर्तव्य आहे मनुष्य जन्माला आल्यावर, असं वेदानं सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचा त्या वेदाच्या विचाराचा अभ्यास. मग ते वेद तुम्ही म्हणताल वेदातले अर्थ, मग हे तर तुम्ही मराठीत ग्रंथ सांगता, विचार सागर, वट्टे प्रभाकरासारखे विचार, पंचदशी विचार, चंद्रोदय अधिक, हे सगळे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव अधिक, हे सगळे ग्रंथ तुम्ही कशातले सांगता? मराठीतले. वेद तर संस्कृत भाषेतील आहे. अरे बाबा, संस्कृत भाषेतील भाषा कोणती असू द्या ना, भाषा संस्कृत वेदातली आहे. पण त्या संस्कृताचं ज्ञान बोध किंवा लोकांना व्हायला गेला म्हणून आमच्या दयाळू महात्म्यांनी, ज्ञानोबासारख्यांनी ते ज्ञान ज्ञानेश्वरीत आणलं, नाथांनी भागवतात आणलं. तेच ज्ञान अमृतानुभवात माऊलींनी आणलं. तेच ज्ञान दादा महाराजांनी विचार सागर रहस्यात आणलं. तेच ज्ञान हिंदीतल्या विचार सागरात कोणी आणलं? निश्चलदास स्वामींनी आणलं. म्हणजे हे तेच ज्ञान या ग्रंथात त्यांनी आणलं तुमच्यावर दया करण्यासाठी. बर, भाषेचा संबंध नाहीये. भाषा बंजारी असो, मराठी असो, उर्दू असो, हिंदी असो, कन्नड असो, बोधाला महत्व आहे का भाषेला महत्व आहे? बोधाला महत्व. तुम्हाला समजून आता काय, आता जसं तुम्ही म्हणाले ना आता की तुमची फाईल कुठं हैदराबादला तर उर्दूत आहे, मोडीत आहे, आणि तुम्हाला बोध व्हायला का त्याचा?
उपयोग आहे का? उपयोग आहे का त्या ज्ञानाचा? तिथं नावं जरी तुमचे काय असतील, कोणते नावं टाकलेली, मोडीत आहे, तुम्हाला मोडीचा अभ्यास आहे का? नाही. मग ते कुचकानी आहे. आणि तेच ज्ञान त्या भाषेतलं एखाद्यानं जर भाषांतर करून मराठीत केलं आणि त्याचा तुम्हाला बोध झाला तर उपयोगाला येईल की नाही? ते तुमच्या उपयोगाला येईल की नाही? मग शिष्याला ज्या भाषेतून समजेल त्या भाषेतून बोध करून देणं हे गुरुचं काम आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला मराठी भाषा समजेल शिष्याला ना, मग शिष्याला कोण्या भाषेतून सांगावं? मराठी भाषेतून सांगावं. त्यांना इंग्रजी कशाला वापरून सांगायचे? बरेच कीर्तनकार इंग्रजीतून कीर्तन करायला बघते, म्हणजे इंग्रजीने किती शिकलो हे दाखवते. हे महत्वाचं आहे. नुसतं शब्द पांडित्य काही कामाचं नाही. त्या ब्रह्माविषयीचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. नाही त्या ब्रह्माचा अनुभव असला पाहिजे, नाही ब्रह्मरूप झालेला असला पाहिजे. ते गुरु कसा असला पाहिजे? ब्रह्मरूप झालेला. ब्रह्मानंदम वर्णनच आहे त्या गुरुचं. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम. अरे तिथं चुकायला तुमचं तर मधात राहिले, ते मधात राहिले. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. असं होते. तुम्ही मधात हुटकेलं तिसऱ्या तुकड्या असं आहे ते. आता हे ते याचा मला वाटतं अभ्यास केल्यावर आम्ही हातात बसतोच का? तुम्हाला येते मग बरं आम्ही तिथं हो मला असं तुम्ही कोणाच्या नादी लागताल त्याला काय अर्थ आहे? हे पाहिजे की त्या गुरुकडे इतकं पाहिजे, इतकं मानव आहे. ब्रह्मानंदम काय? ब्रह्मा परम सुखदम परम सौख्य त्याच्याकडे पाहिजे. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. केवल ज्ञानाची मूर्ती असली पाहिजे. ज्ञानाची मूर्ती असली पाहिजे. बरोबर आहे? कोणा? द्वंद्वातीतम. सगळे द्वंद्व त्यानं बाजूला केलेले असले पाहिजे. कोणतं द्वंद्व राहिला नाही. सुख दुःख सुधा कृष्णाधिक सगळे कामाधिक पुंडाधिक हे सगळे द्वंद्व बाजूला सारलेले त्यानं पाहिजे. द्वंद्वातीतम विमलमचलम. विमल आणि अचल असला पाहिजे गुरु. विमल आणि अचल असला पाहिजे. विमलचलम सर्वधी साक्षीभूतम म्हणजे सर्वांना साक्षी रूपानं राहायला पाहिजे. म्हणजे ब्रह्मस्वरूप झालेला साक्षी त्यालाच म्हणतात ना. सर्वांनी साक्षीभूतम. भावातीतम म्हणजे भावाच्या अभावाच्या अतीत. लक्षात आलं की नाही? भावातीतम आणि त्रिगुणरहितम रजोगुण तमोगुण रहित असला पाहिजे गुरु. तर काय? आणि मग सद्गुरुं तन्नमामि. अशा गुरुला मी नमस्कार करतो. मला वाटतं याचं काय एक एक प्रवचन जर चिंतन केलं तर एक एक पदावर एक एक घंटाभर सांगता येईल. इतकं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. म्हणजे असा ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. असा ब्रह्मनिष्ठ आहे आणि अशा बोधावर गेलेला आहे. आणि अशा बोधावर गेलाय. आणि हे दोन गोष्टी आता आहेत. श्रोत्रियता आहे, ब्रह्मनिष्ठता. पण तिसरी गोष्ट एक महत्वाची त्याच्याकडे असली पाहिजे, दयाळुता. कोणती? म्हणजे मी माझ्याकडे जे ज्ञान आहे हे ज्ञान मी शिष्याला देऊन कृतार्थ करावा आणि माझा शिष्य मुक्त व्हावा. माझी एवढी तिनं सेवा केली. आमच्या नाथांच्या गुरुला दया आली किंवा नाथ महाराजांची संडास लागलेली काळजी. एक बार संडास लागली जनार्दन स्वामींना. हो जनार्दन स्वामींना. जनार्दन स्वामी कुटुंबी होते, ग्रस्त होते. लेकरं बाळ बायका पोरं होते आणि सुभेदार होते दौलताबादच्या किल्ल्यावर. निजाम सरकारचे सुभेदार. ते नगरला राजा होता, ते अहमदनगरचा राजा. त्याच्या आधिपत्याखाली ते स्थळ दौलताबाद त्या किल्ला. त्या किल्ल्यावर सुभेदारी कोणाकड? स्वामीकड. ते 40 गावची मूळ. मूळ कुठले? 40 गावची. आणि इथं आलते ते देशपांडे पण होते त्यांच्याकडे पहिलं गावचं. देशपांडे ब्राह्मण होते ना ते देशपांडे. आणि इथं आलते आणि इथं ते आणि सरकारची सेवा करायला राहिले होते. पण ब्रह्मानुभवी होते. मला बायका लेकरं पोरं सगळं होते. पण सगळे असताना सुद्धा गुरुचे वैयक्तिक काम कोण करीत होता? एका म्हणजे एकनाथ. सगळे काम अंथरूण करणं त्यांच्यात, गादी टाकणं त्यांच्यात, त्यांना आंघोळीला पाणी काढणं त्यांच्यात.
कपडे धोतर आणून देणं त्यांचं सगळे काम एकनाथ महाराजांना सगळे करावे गुरुचे. नाही घरात सुद्धा बाई जर म्हणल्या नका इळे आण बरं आणून ती भाजी चिर बरं ती वांगी चिर बाई नाही काय काम सांगू द्या ते नाही म्हणायचं. आणि गुरुचे काम तर अंगलट सगळेच करायचे. एक बार संडास लागली असा पावसाळा दिवस खाण्यात कमी जास्त होते कोणाला जनावं स्वामींना आणि ती कोणी निर्मळ करायची एकनाथ निर्मळ करायचे. ते धोतर घ्यायचे ते कपडे भरलेले घ्यायचे संडास घेऊन टाकायची घाण मानायची नाही. हे अशी संडासून उठले संडास संपली. संडास राहिल्यावर स्वामीनं मनात विचार केला आता ह्याला ब्रह्मज्ञान द्यायला हवं याला कृतार्थ केलं पाहिजे. आपण इतकी सेवा करणार निष्ठावान आहे का निष्ठा कायावाच्या म्हणून सर्व गुरु सार्पण म्हणणारा भामटा नाही. हे खरं आहे खरं आहे. मग याला आपण कृतार्थ केलं पाहिजे असं मनात वाटलं. त्यावेळेला मग स्वामीनं दत्तात्रयाकडे नेलं आणि दत्तात्रय हाताने प्रसाद देऊन कृतार्थ बघा दया येतीच महाराज. नाथांना सुद्धा तयारी गावाची गावानं सेवा केली. काय एकनाथ काय नाथा भजन करीत जाय वागा असं करीत जाव. ज्ञानोबारायांचे अभंग आहेत म्हणीत जाव. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचित मला काय येत नाही महाराज होते वाचायच येत नाही बघा ते लिहिणं येत नव्हतं कोणाला बघा बरं किती आडाणी ते मी काय ना बाबा फक्त एकनाथ महाराज तुमचं नाव घेतो ते एकनाथ फेकनाथ नीट तरी काय एकनाथ एकनाथ फेकनाथ इतका ढोबळ आहे कोण काय येते गावाला काय माचवा येत नाही काही येत नव्हतं इतका आगून आडाणी पण श्रद्धा गुरुवर बाबाचं नाथ महाराजाचं गावाने एवढी सेवा फक्त भोळेगाव. आणि मला वाटतं गावा महाराज म्हणजे नाथांच्या आयुष्यातली शेवटची शिष्य. पहिले कोण श्रीखंड्या उद्धव 12 वर्ष उद्धवानं सेवा केली 12 वर्ष श्रीखंड्यानं पाणी भरलं ते तर दिवस होता. आणि ही शेवटी गावा महाराज 12 वर्ष. मग गावा महाराज म्हणजे पोळी पोळी खायला आलेलं पोळी फक्त नाथांच्या घरी काय मिळते गुळ पोळी मिळते एवढं त्या माईनं आणून सोडलेलं. आता ते गावा महाराज शेवटी आणि मग अशी सेवा करत 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 नाथांना वाटलं आता आपलं आयुष्य पूर्ण झाले आता जलसमाधी. आणि जलसमाधी घ्यायच्या पूर्वी रामायण आलं होतं शक्तीच्या 43व्या अध्यायापर्यंत युद्धकांड. कितव्या 43वा अध्याय झाला युद्धकांडाचा. राहिली होती तिथून पुढची ती आता राहिलेली युद्धकांड आणि उत्तरकांड आणि तेवढं राहिले. आणि नाथ महाराज म्हणू लागले 25 दिवशी गावाला इकडे आता उद्यापासून रामायण तो सांगायचं. उद्यापासून रामायण कोणी सांगायचं महाराज मला काय रामायण येते मी काय सांगू. खरंच महाराज तसा ते होता की पण नाथ महाराजांनी त्याला का मुक्काम करू वाटलं पंगुम नगायची यत्रुपा मंदिर परमानंद माधव अधिकार नाथांचा आहे. ते नाथ महाराज महाविष्णूचा अवतार काय भानुदासाची कुळी किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा म्हणजे पुनरावतार अशीच ते. मग काय गावाला म्हणजे बस घ्या तुला बस तुला काय करायचं आणि पुढे रामायण ठेवलं मस्त गावात ठेवलं एवढंच. काय शक्ती आली बाबा. राहिले 44 अध्यायापासून बघा जिथून नाथांचं गावाचं रामायण आहे का तिथून रामायण बघा मागलं रामायण बघा. मला वाटते कोण्या रामायण वाचल्या वाचकाला सुचिकाला सुज्ञा अर्धकाला समजून घ्यावं लागेल की या नाथांपेक्षा हातोटी घ्यांची भारी. ट्रू कॉपी चौखट ओवी तर चौखटच ओवी कुठं उल्लेख नाही गावबा म्हणायला म्हणून. एका लय मोठं म्हणले असतील ते एका जनार्दनाचे ताने लय काय उच्चार केला असेल तर एका जनार्दनाचे म्हणजे एकनाथाचा जनार्दनाचा मी ताना म्हणजे लेकरू आहे. पण गावबा नाव येऊ दिलं ना गुरुच नाव सगळं नाव कोणाचं गुरुच नाव घेतलं आपलं नावच नाही निघालं. येण्याला तर कळत बी नाही गावबा महाराज बोलायचे का कोण बोलायचे ते ओळखू येत नाही पण तिथून खरे गावबा महाराज. मग सांगा महाराज त्यांचे जी काही वेदांतातल्या प्रक्रिया आहेत नाथांपेक्षा एक आपण पुढे असे गावबा महाराज सुज्ञ. मग मला वाटते अशी भूमिका तयार झाल्या शिष्याची तर गुरु कृपा करणार नाहीत का
पण ती आपली भूमिका तयार जर नाही, सेवा जर नाही करायची आणि उगाच विधी म्हणून कोणाचा येणारी काय उपयोग आहे महाराज? काय उपयोग नाही याच्यामध्ये, काय फल आहे याच्यात? काय फल मिळत नाही. उलटा अनाचार जर शिष्य करू लागले, पाप जर करू लागले, तुम्हाला म्हणायला ना अर्ध पाप कोणाला घ्यावं लागतंय? अभिमान धरल्यामुळे घ्यावं लागतंय अर्ध पाप, आणि मग नरकाला जावं लागतंय त्याचा पापान. पण ह्याला नरकाची कुठे गरज आहे? फक्त सध्या पैसे देतात का? आणि गुरुचे हात मिळणे काय असते कार्यक्रम बघते काय असते ते असते. पुन्हा गुरुची हात मिळणी करायची, मिळणी म्हणून. आता कशी हात मिळेल असते ते आपल्याला माहित नाही बाबा. आपण कधी कोणासंग केले बी नाही, कधी नादी लागलो नाही गोष्टीच्या, सोडा. पण नाही बाबा, आमचे असे भामटे नव्हतेच पहिले महाराज. नाही नाही, नाव घेऊ नका. आमचे पण आहे लोक जुन्या काळात नव्हतात. मारुतराव महाराज हे ते असं कधीच केलं नाही. मारुतराव महाराज नाही, मोतीराम महाराज नाही, रंगनाथ गुरुजी नाही. असं भामटे मला केलाच नाही ते नाही. आणि हात मिळणे नाही, नगदी पैसे देतील हे तुम्हाला. तुमचा जरा बोलबाला होईल, लोकात प्रसिद्धी होईल, चार घास चांगले खाताल आणि कुठे बोंबलं थिंडताल. पण याच्यामुळे तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल हे मात्र. गुरुही नरकाला जाणार, शिष्यही नरकाला जाणार. मग तुम्ही सांगा, सद्गुरूच्या अंतःकरणात शिष्याचा उद्धार व्हावं अशी दया असावी का नसावी? बरोबर आहे. म्हणजे दयाळूपणा त्याच्याकडे असावा. आता एक तर दयाळूपणा, ब्रह्मनिष्ठपणा आणि श्रोत्रियपणा. म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतील त्याला गुरुत्वाचा अधिकार असतो. कळलं? आणि तो सद्गुरु होऊ शकतो. त्या भामट्या गुरुच्या तुम्ही नादी लागायची कोणी लागा, आमचं काही घेणं देणं. पण चांगला माणूस चांगले नादी आणि सत्शिष्य नादीच लागत नाही, पटतही नाही त्याला, हे पटणारही नाही ना. त्याची भूमिका श्रेष्ठ आहे. आता जाऊ द्या, एखाद्याकड श्रोत्रियता नसेल, कारण काय वेदशास्त्र संपन्न तो नसेल, पण ब्रह्मनिष्ठ असतो. असे बरेच काही जुने मुक्त येतं. त्या मुक्ताकडं वेदविद्या नव्हती, पण अनुभव होता, ब्रह्माचा अनुभव. आपल्या मोतीराम महाराजांच्या बाबतीत तसंच होतं. म्हणून ती कीर्तना भक्ती सांगत होती, बरोबर आहे. पण ब्रह्म अनुभवी होते. बघा, रंगनाथ गुरुजीने ओळखलं, चांगले चांगल्याला ओळखलं, चांगले चांगल्याला ओळखलं. मोतीराम महाराज बोलायला ब्रह्मज्ञान नव्हतंच का? भक्ती बोलायचे ना, असं कीर्तन ठेवलं परभणीच्या लोकांना. अनुभव महत्वाचा. महाराज गेले परभणीत आणि परभणीला कीर्तन ठेवल्यावर कीर्तन मोतीराम महाराजाचं झालं. कीर्तन झाल्यावर गुरुजी ऐकाय होते. गुरुजीने भक्तीतून कीर्तन त्यांचं ऐकलं, फक्त भक्तीतून सांगितलं कीर्तन. आणि गुरुजीने मान तुटली. पण शिष्य कीर्तन झाल्यावर गुरुजीचा शिष्य एक आला, हुशार, म्हणजे वेदांत ट्रेन झालेला, आणि त्याला ते खटकलं कोणाचं हे ते कीर्तन. आणि त्याला वाटलं लयच अभ्यास वाचते हे महाराज, इकडं इकडं बोलबाला इकडं आहे ना आपल्या गंगाखेडाकडं. मग लय बोलबाला असलं, यांचा त्यावर अभ्यास वाचते, म्हणजे तत्वज्ञान सांगणारे असतील असं त्याला वाटलं. म्हणून ते म्हणला गुरुजी जवळ येऊन पुन्हा महाराज गेल्यावर म्हणलं, महाराज रात्री कीर्तन झालेले महाराज, त्यांच्याकडे काहीच ब्रह्मज्ञान नाही, म्हणजे वेदांताचा काही विषय नाही. महाराज वसकळले गुरुजी त्या शिष्य, मूर्खा, टोपलवर वेदांत बोलून काय करायचं? अनुभव नाही. तर त्या बोकडे बोलण्यात अनुभव वेदांत नाही, पण त्याच्या अनुभवात वृत्तीत ब्रह्म आहे, माहिती? त्याची वृत्ती ब्रह्माकार आहे. आणि त्याची वृत्ती ब्रह्माकार असल्यामुळं ते बोलायला का न बोलायला घेणं देणं. पण ते मुक्त आहे ना, ते बुवा मुक्त आहे. मग ते बुवा मुक्त आहे, वृत्ती ब्रह्माकार आहे, टोपलंवर बोलून निष्ठरिकाम काय फायदा आहे? अनुभव महत्वाचा. तर ते बुवा मुक्त आहे. याचा अर्थ लक्षात ठेव, श्रोत्रियता नसेल तर शिष्याचे संशय छेदन करू शकत. म्हणजे गुरु म्हणून तर आहे ना, सद्गुरु वाचोनी संसारी कारक नसेची निष्ठंकान कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी आणि संशयाची श्रेणी छेदेची ना. ते पुढचं नाही बोलायचं. संशयाची श्रेणी छेदेची ना, म्हणजे शिष्याला वाढलेला संशय ते जर निरसन करायचं असेल तर गुरु कर आणि शब्द चातुर्य
त्याच्याशिवाय जमतच नाही हो. या संशय उत्पन्न होतात वारंवार. जे काही बरं काय मंद जिज्ञासू आहे ना, तर मंद जिज्ञासूला वारंवार काय निर्माण होतात? संशय विपर्यास हे निर्माण होतात. आणि हे संशय विपर्यास निर्माण झालेले निरसन करण्यासाठी सद्गुरूकडे काय असलं पाहिजे? शब्द चातुर्य शिकविता आलं पाहिजे. त्याचा संशय निवृत्त करता आला पाहिजे, तर त्याला मुक्त करता येईल. मग आता मुक्त करण्याचा अधिकारी होऊ शकत नाही, पण ब्रह्मनिष्ठता जसे वामदेव शास्त्रात गर्भात महाज्ञानी झाली. कोण्या शिष्याकडे गेले होते का वामदेव? बघा तुम्ही, कोण्या गुरुकडे गेले होते का? नाही. आमच्या ग्रंथाने येते वामदेव गर्भातच ज्ञानी होते. जन्मले की ब्रह्मज्ञानी वामदेव. वामदेवाचा मोठा अधिकार आहे. आपल्या शिवरामात आले बघा ते थोडं वर्णन. एक ब्रह्मराक्षस झगटला, निस्ता झगटल्याबरोबर ते शापातून मुक्त झाले. असं शिवरामाचा ते आहे ना ग्रंथ, ते शिवराम ते कधी कोणी वाचला असेल तर बघा. त्याच्यामध्ये एक ठिकाणी एक ब्रह्मराक्षस शापित होता आणि ते जाऊ लागला. तिकडून वामदेव महाराज येऊ लागले. त्याच्या अंगाला विभूती लावलेली, हे ते भस्म लावलेला, आणि ते कसे विदेही होते. वामदेव कसे होते? विदेही. आसवायचा कोठे आठवची नाही, आणि देहीची विदेही होऊ जशा अशा बोधावरले होते. तिकडून राक्षस आला, निस्ता अंगाला धक्का लागला. झगटला म्हणजे धक्का लागला त्या राक्षसाचा महाराजाचा. एकमेकाला धक्का लागला. हे त्या भस्म त्याच्या अंगावर पडल्याबरोबर त्या राक्षस जे शाप होता, शापित होता, त्या शापातून मुक्त झाला यांच्या पुण्याने. पण त्यांनी या जन्मात कोण्या गुरुकडे जाऊन साधना केलेली नाही, पण गर्भातच. याचा अर्थ पहिल्या जन्मात केलेली म्हणावं लागेल. पहिल्या जन्मात का होईना त्यांनी साधना म्हणावं लागेल ना, पण झालं तर त्यांना ब्रह्मज्ञान. तसं मोतीराम महाराजांना ब्रह्मज्ञान, ब्रह्माकार वृत्ती मोतीराम महाराजांची होती. तरी पण शिष्याचा संशय छेदन करू शकत नाही. शिष्याचा संशय छेदन करायला आमच्या गुरुजी पाहिजे. कोणते गुरुजी? एक तर श्रोत्रियता बी आहे, आणि ब्रह्मनिष्ठता बी, आणि दयाळूपणा बी आहे गुरुजीकडे. जरी वस्कळत असतील, ते वस्कळतात म्हणजे तुमच्या चुकासाठी. त्या चुका केल्या, घोड चुका की डोसकं उठतंय कोणाचं? गुरुंचं. गुरुजीला राग येतो, थोडं जमत नव्हतं. थोडं चुकलं तरी वस्कळल्याशिवाय राहत नव्हते. हा अरे बोलायचे खडसावून गुरुजी. बऱ्या हा इथं काय भाकरी खायला राहतो? काय करायचं आहे पडपोसण्या? असं करत होतं. आणि त्यांना वाटत होतं यांचा उद्धार, म्हणून ते खडासून बोलत होते. वास्तविक त्यांच्या अंतकरणात खूप दया. कोणाच्या? गुरुजी. दयाळूपणा तसाच, ब्रह्मबोध तसाच, आणि पुन्हा श्रोत्रियता तर बोलायचंच काम नाही. गुरुजी म्हणजे पंडित आला. पंडित नाही हो, त्या काळातले भगवान शास्त्री धारूरकर. त्या काळात भगवान शास्त्री हे आपलं धारूर नाही का, सोनपेठचे भगवान शास्त्री किंमत आहे. अहो त्याच्याहून लाखपट हुशार होते. कोणते? धारूरचे पंडित प्राण. त्यांना पंढरपुरात काय म्हणत होते? पंडित प्राण. कंधारकर शंकर महाराज त्या काळात, दोंडा महाराज देवरूरकर, रंगनाथ गुरुजी परभणीकर, नांदेकर मामा, सोनोपंत हे पंढरपुरात वास्तव्याला होते. त्यावेळेला भगवान शास्त्री धारूरकर पंढरपुरात राहत होते. आणि ते राहत होते पंढरपुरात भगवान शास्त्री, आणि सगळे लोक म्हणत होते पंडित प्राण, म्हणजे सगळ्या पंडिताचा प्राण. असे कोण? तर भगवान शास्त्री धारूरकर. आणि ते धारूरकर गुरुजीचा विचारसागर काय असेल, आणि ते म्हणायचे विचारसागर सांगावं तर गुरुजीनं सांगा. आणि ते संशय जर त्यांना पंढरपुरात अशी चर्चा झाली, म्हण काहीतरी संशय उत्पन्न झाला पंढरपुरात, त्या संशयाचं छेदनच व्हायला, ते संशय निरसन व्हायला. गेले गुरु ह्याच्याकडे पंडित प्राणाकडे. पंडित प्राणाकडे गेले, ते म्हणले या संशयाचं मलाही काही लक्षात येईना. याच्याबद्दल आता म्हणलं काय, आता गुरुजी परभणीला आहे आणि गुरुजी निरसन करतील. मग सगळे मिळून आले परभणी तेवढा संशय निरसन करायला. आणि गुरुजी परभणीत राहत होते त्यावेळेला. मग गुरुजी आले चातुर्मासाला, गुरुजी तिकडे आणि एरवी इकडे आले. सगळे आले, उतरले परभणीत, उतरले रेल्वेनं. उतरल्यावर गेले गुरुजीकडे, बसा बसले. हो. आणि त्या रंगनाथ गुरुच्या स्मारक मध्ये जे पाठ पठण करत होतं ते पाठ झाल्यावर मग चला आता कुठेतरी चहा प्यायला घरात प्यायला त्यांची व्यवस्था. चला निघाली. बरं कशी काय म्हणले, हे मिळून एक खरे आहे तुम्ही सगळे मिळून हे निमित्तानं.
तर त्यानं वाटणं सांगितलं म्हणजे मला असा असा प्रश्न गुंताळ्याचा पडलाय आणि त्याचं ते निरसनच होणं त्याच्यासाठी आम्ही चालू. त्यानं चल सांगितलं, घरला जाऊ चल सांगितलं, जे सांगितलं. आणि गुरुजी बोलत होते ते पुस्तकात नव्हतं म्हणून कधी मिळत, पण अनुभवातून बरोबर असायचं, सिद्धांताला बरोबर लागायचं. जे गुरुजी बोलायचे ते सिद्धांतात बरोबर बसायचं आणि हुडकीनं तर कोणा ग्रंथात मिळायचं असं ज्ञान कोणाचं, याला म्हणते तर श्रोत्रिय येतात. असा गुरु आणि शिष्याचा संशय निरसन करू शकतो. मग सांगा ना, पंडित प्राण भगवान शास्त्रीचा निरसन केला तर इतरांची काय कथा आहे? बर, तुमचे करवीर पीठ कोल्हापूर तिथले शंकराचार्य 4 महिने पंढरपुरात गाडून घेत होते. कायला गुरुजीचं ज्ञान ऐकायला. विचार सागर, प्रतिपावाकर हे ग्रंथ ऐकायला गुरुजीचं ऐकाय बसायचे म्हणते. शंकराचार्य कुठले करवीर पीठाचे 4 महिने राहत होते म्हणून पंढरपुरात भाकरी खात हेच ऐकायला. आणि हे जर कधी म्हणले त्यांना उद्देशून बोलायचे गुरुजी असं तुम्हाला कसं उद्देशून बोलतो बरं काय शंकराचार्य हे असं आहे असं, तर ते म्हणायचे म्हणा डोळ्याला पाणी आणून रडून आम्हाला म्हणजाऊ नको गुरुजी शंकराचार्य. आम्ही शंकराचार्यांच्या गादीवर निष्ठे बसलो होतो, पण त्या लायकीचे आम्ही त्या गादीवर बसण्याच्या लायकीचे खरीच तुम्ही, ते तुमचा अधिकार आहे. पण तुम्ही अधिकार असून सुद्धा पांढरे कपड्यानं राहता. खरी गोष्ट तुमची ती, भगवे कपडे आहेत का नाहीत का हे नाही विचार चालला, पण खरे संन्यासी कोण तुम्ही, परमहंस तुम्ही आहे आणि तुम्ही त्यांच्या लायकीचे. असं ते शंकराचार्य डोळ्याला पाणी आणून म्हणत होते. कोणला गुरुजी, असे आपले गुरुजी होते. कुठले? म्हणजे कोणताही शिष्याचा संशय आला तर निवृत्त करण्याचं सामर्थ्य कोणाकडे असलं पाहिजे? इथं तर गुरु काय, गुरु त्याला काय मासवा आहे ना आणि ते गुरु व्हायला निघाला. काय गुरु काय कळतंय तुम्हाला काही? अरे गुरुत्वाची पदवी कोणी भोगावी? तुम्ही भोगू नये. मी गुरु आहे असं म्हणून घेऊ नये. कोणाला असं काही मंत्र सांगत फिरू नये. चांगलं नाही ह्याच्यात चांगलं होणारही नाही. तेच होणार नाही आपलं. हे उगा पिछे आया आगे लागायला चाललंय नाही. शहाणा माणसाला याच्या आधी लागायचं नसते. शहाणे माणसं आहेत ना महाराज एवढे मोठे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, हे आपल्या पाठीमागे एवढे वस्तात आहेत. काय कमी आपल्याला? आपण मोठे डिलेकडे आणि उभं कोणाकडे भीक मागत जाण्यात मतलब विश्वास ठेवा. कोणावर? विश्वास ठेवा आमच्या तुकाराम महाराजावर. कोणा भामट्याकडे कुठं तुम्ही जाऊ नका आणि उभं आपले घर पदराचे घरचे पैसे देऊन तुम्ही नागवे होऊ नका. कोणा भामट्याच्या तुम्ही नादी लागू नका. लागायचंय नादी तर चांगल्याच्या लागा. आणि त्यापेक्षा गाथ्याच्या आणि गीतेच्या नादी लागा. संपली. गाथा गीता तुमच्याकडे ग्रंथ एवढे मोठे. मी म्हणतो ज्ञानेश्वरी तुम्हाला वाटते ज्ञानेश्वरी, मला वाटत नाही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी रूपानं माऊलीच आहे. काय म्हणणं तुमचं? चला बोला. ज्या वेळेला आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो त्या टायमाला आम्हाला वाटतच नाही ते अक्षर बोलायलेत मी. हे कोण बोलायले? माझा मराठाची बोलू कौतुक अमता तेही पहिला जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवली. ए मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुख चिरबोली हो दे या जगा. अशा गोव्या निघाल्या ज्या वेळेला त्याच्या वेळेला आमच्या समोर कोण असते? अरे एवढा मोठा गुरु आमच्या समोर साक्षीला आहे. ते आम्हाला एवढं ज्ञान सांगायला त्या ज्ञानेश्वरीतून, तर आणखीन आम्ही भिकाऱ्याकडे कोण्यातरी याड्याकडे जावं आणि कुठेतरी काहीतरी नादी लागावं, नारळ सुपारी घेऊन जावं, उद्बत्ती घेऊन जाऊन आम्हाला उपदेश करा, कृतार्थ करा. वाचली तर कळ आधी करावं लागेल. हे कळावं लागेल, हे वाचावं लागेल. आणि हे वाचायचं काय करून घेण्यासाठी कोणाकडे तरी जावं आणि ती ज्ञानेश्वरी मुखातून लोकांच्या ऐकून घ्यावे अधिकाऱ्याच्या. आमचे दादा महाराज सुद्धा एवढे मोठे पंडित असून सुद्धा गुरुजीचे गुरु आहे दादा महाराज. ते सुद्धा ते म्हणत होते म्हण मी जे आश्रम स्थापन केला आहे साधक आश्रम कुठं आळंदीला, तर माझे तत्व आहे आपल्यापेक्षा अज्ञानी असतील त्यांना सांगावं आणि आपल्यापेक्षा ज्ञात आला तर त्याचं ऐकावं. काय काय म्हणत होते गुरुजी दादा? म्हणजे आपण आपल्यापेक्षा समजा जरा कमी ज्ञानाचे लोक आहेत त्यांना आपण ह्याच्यातलं ज्ञान सांगावं आणि आपल्यापेक्षा जर हुशार आला विद्वान आला तर त्याला व्यासपीठावर बसवावं. आपण मी चिंतनासाठी मी हे
साधक आश्रम स्थापन केलाय, मी मोठा गुरु आहे असं मात्र बघा. आता एवढे मोठे लोक आहेत ते कोणाला असे कानफुकीत हिंडत नाही. आणि आम्हाला तर शिष्य आणि गुरु म्हणल्यावर कर्मच आहे. बरं वाटतं, गुडगुड्या होत्या, मोठेपणा वाटते, आम्ही मोठे वाटतो. हे असे ढोंग काढलेले समाजामध्ये, हे समाजातले वारकरी समाजात नाही ढोंग, पण हे आणले आम्ही, हे आम्ही आणले. हे वारकरी समाजात नाहीच आहे. हाय का वारकरी समाजात? दाखवा कुठेतरी, दाखवा ना. गुरुजीचं दाखवा, दादांचं दाखवा, मारुतीराम महाराजांपर्यंत दाखवा. मूर्तीराम महाराज होतेच की, पण मारुतीराम महाराजांपर्यंत असं काही. आता ते सोपान काका म्हणत होते आमचे गुरु आहेत. कोण? मारुती महाराज. सोपान काका म्हणले असतील, पण सोपान महशिष्य आहे म्हणले का मारुती महाराज? नाव घेऊ नका, नावच घेऊ नका. त्या भानगडीत ते पडतच नव्हते. तर फक्त मेघवृष्टीने करावा उपदेश, प्रवचन, कीर्तनातून सांगायचं जे सांगता येईल तेवढं, बस संपलं. हे असं असं एक लक्षात ठेवा. म्हणून गुरुकड स्तोत्र येत असली पाहिजे, गुरुकड ब्रह्मानुभव असला पाहिजे, आणि त्या गुरुकड दया असली. शिष्याला कृतार्थ करावं. काही लोकांकडे ब्रह्मनिष्ठता असते, स्तोत्र येत असते, पण दुसऱ्याला शिकवावं ही भावना नसते. काय करावं? द्यावं वाटत नाही, द्यावंच वाटत नाही. महाराज ज्ञानाचे कृपण असतात, काही काही ज्ञानाचे कृपण असतात, पण आता ते काय नाही महाराज. ज्ञानाची कृपणता नसावी. ज्ञान मुक्त असताना आपल्याकडे असलेलं दान करावं, वाटावं. दान बरं, इथं दान शब्दच मावळून गेलाय. आम्ही तुम्हाला पोराला शिकवितो, हिके साहेब तुमच्या पोराला 20,000 रुपये फी, तुमच्या पोराला इथं पाठवा, आम्ही शिकवितो. पण किती रुपये लागतील वर्षाला? कमीत कमी 20,000. हा, इतके लागते. हे दान झालं का विक्री झाली? विक्री झाली. दान शब्दाला भट्टा लागला, म्हणून हे दान होऊ शकत नाही. दान म्हणजे मुक्त हाताने, त्याच्यात काहीही बरं काय त्याच्याकडून मिळावं ही अपेक्षा इतकंच नाही हो. त्यामुळे पाय चोरावे ही भावना नसावी. शिष्याची तोडे घे सेवा आणि मानी देवा त्याचा फळे उपदेश येरा दोष उपराटे. त्याचा उपदेश फळतोय म्हणून तुकाराम महाराज म्हणले. इतरांना दोष लागते. तुकाराम महाराजांनी कधी संतांकडून काय पाय चोरून घेतले असतील काय? सगळा लेखणाऱ्या केल्या सांगा ना. पण मुक्त केली की नाही 14 टाळकरी? मग सगळ्या जगाला मुक्त करी खिनले. हे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या खांदे आणि बरं काय निघाला भक्तीपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी आणि जळाची परी तळवटू घे. असे होते आमचे तुकाराम महाराज. नावच घेऊ नका, त्या भानगडीतच पडले नाहीत. ते परंपरेतच नाही आमच्या भारतीय समाजात नाहीच. चांगल्या महाराजाला आधी जे बरं काय स्तुती करणारे तेच निर्णय करू लागतात ना, करतात. आज महाराज आमचे चांगले आहेत, आमचे महाराज चांगले आहेत, लेखा रावे तेच पुन्हा नियम नाही दिला. काय अवनी म्हणते, काय अवनी म्हणजे जाऊ द्या. जुजबी गोष्टीहून बी म्हणते, जुजबी गोष्ट एखादी हलक सुलक गोष्ट त्याच्यावरून बी महाराज खराब आहे म्हणते. झालं काय म्हणा याचा अर्थ त्याच्या नादी लागायचं नाही. हे उद्या आपल्याला फुलाच्या माला घालते, उद्या खेटराच्या घालते, कोण दिले पाहिजे. इथं तर आम्हाला त्याची सवय लागली मान घेण्याची, आणि मान घेण्याची सवय लागली. मोठे मोठे अरे पण नरकाला जावं लागल. दंभमान चेष्टा ते तू सुकराची विष्ठा. डुकराचा गो खाल्ल्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणले दंभमान चेष्टा ही तू सुकराची विष्ठा. चांगल्या माणसाला दंभन मानन हे नाही, डुकराच्या गोवाप्रमाणे. इतकं बेकार आहे ते मान दंभपणा, पटत नाही चांगल्याला, हे अजिबात नाही महाराज. आणि असं की आपल्याला ती सवय लागली. पण गुरुत्वाचा अधिकार आहे का आपल्या अंगात, त्याचा आधी विचार करावा. आणि नंतर मी गुरु होतो तुमचा. आणि म्हणतच नाही अधिकारी. पहिली गोष्ट अधिकारी मी तुमचा गुरु होतो आणि तुम्ही शिष्य व्हा असं कोणाला म्हणणार नाही. आणि जे काही अशा प्रवचनातून कीर्तनातून ऐकून तयार होते त्याच्या नशिबाने होते. जमीन जशी असेल तसं पिकल, त्याच्यात मध्ये घेणं देणं आहे. गर्वही नको, अभिमानही नको. अशा पद्धतीनं वागतो त्याचं नाव सद्गुरु. आणि असे मग श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू अशा त्रिविधपणानं त्याच्याकडे सामर्थ्य आणि त्या सद्गुरूकडे आणि आपण सत्शिष्यानं शरण जाऊ. आणि मग गेल्यावर काय करतात गुरु? गुरु
आज्ञा नाहीसं करण्याचं ज्ञान तुम्हाला देतात. गुरु काय स्वतःच आज्ञा नाहीसं करतात का? नाही. किंवा स्वतः मोक्ष आणून देतात का? आणि मोक्ष द्यायची वस्तू तरी आहे का? अशी वस्तू की ही मोबाईल सारखी, हे काय कर, ही लय सेवा केलीस तू ही वस्तू घे. अशी काही वस्तू मोबाईल सारखी काही काही सोन्याच्या काही दागिन्यासारखी वस्तू आहे ती? नाही 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 नाही. ती आपल्याकडूनच मिळवून घ्यायची असते, आपल्याकडून प्राप्त करून घ्यायची असते. फक्त विचार त्यांचा, विचार त्यांचा. म्हणजे गुरुमुखातलं ज्ञान आपलं पाहिजे आणि त्या गुरुमुखातून आणि ते ज्ञान मिळतंय. आणि ज्ञान मिळालं की द्वैताची द्वैताची झाडणी ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. का? द्वैत वाढविणारा अज्ञान आहे. द्वैत कोणी वाढविलंय? अज्ञानानं. आणि ते अज्ञान निवृत्त झालं की त्याच्यावर त्याचं कार्य जे द्वैत आहे हे निरसन. याचा विचार आणखी पुढच्या एकादशीला करू. खरा तर परमार्थिक विचार केला, परमार्थिक, तर गुरुही मिथ्या आहे आणि ते ज्ञानही मिथ्या. आणि मिथ्या गुरुपासून, मिथ्या ज्ञानापासून अज्ञान जाईल तरी कसं, असे काही प्रश्न आहेत ते उपस्थित केले. आपण जर पूर्वपक्षी केला तर पूर्वपक्षी केल्यावर असा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याद्वारे उत्तर हे मिळते आपल्याला. असे काही चिंतनात्मक विषय आहेत. पण ते आपण माझ्या लक्षात आलं ओघा तर लक्षात येईल, नाही ते एका जास्ती पॉइंट विसरून मी जाते. विसरून जाते म्हणजे कळलं का? किती सांगावं, जितकं सांगावं तितकं थोडं.